कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। आज सलाम आहे त्या वीरांना, त्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला। ती आई आहे भाग्यशाली, जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला। उत्सव 3 रंगाचा आभाळी आज सजला। नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला। 15 ऑगस्ट म्हटलं की जिल्हा परिषद शाळेमध्ये लहान लहान मुलांना अतिशय आनंद वाटतो। 15 ऑगस्ट या दिवशी जिल्हा परिषद शाळा नेहमी काही ना काही चांगली कला आपल्या शाळेतून या छोट्या मुलांना देशासाठी किंवा वीर सैनिक तसे थोर महात्मे यांनी काय केले याचा देखावा जिल्हा परिषद चिमुकले गावातील नागरिक यांना आपल्या शिक्षकाने जो आपल्याला धडा शिकवला त्याचा उपक्रम आज 15 ऑगस्ट दिवशी ग्रामीण भागात बेलगाव मध्ये बघायला मिळाला। आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन। आजचा आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे। आजचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित जमलो आहोत। 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले आहे। त्यासाठी आपल्या देशातील महापुरुषांनी आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती। 15 ऑगस्ट हा आपला राष्ट्रीय सण असून तो संपूर्ण देशभरात आनंदात असा साजरा करतात। आपल्या स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून देशभक्ताच्या कार्याच्या बलिदानाच्या आठवणी दरवर्षी या दिवशी तिरंगा फडकवण्यात येतो। भारताला सहजासहजी स्वातंत्र्य मिळावं यासाठी भारतातील भरपूर स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला। त्यामध्ये सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला। त्यामुळे महाराष्ट्रात सर्व शासकीय कार्यालय तसेच शाळेमध्ये 15 ऑगस्ट दिन साजरा करण्यात येतो। यावेळी बेलगाव मध्ये ग्रामपंचायत बेलगाव सरपंच सौ विमल अर्जुनराव वानखडे यांनी ध्वजारोहण साजरा केला। तसेच जिल्हा परिषद मराठी शाळांमध्ये माजी सरपंच रामराव वानखेडे यांनी ध्वजारोहण साजरा केला। यावेळी गावातील महिला मंडळ आणि नागरिक तसेच पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष आणि पत्रकार उपस्थित होते। सावधान हिंदुस्तान न्यूज करिता प्रतिनिधी दीपक देशमुख, मेहकर। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।